नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, इंग्रजीमध्ये एक शब्दावली आहे, युजफुल इडियट्स. अर्थात ही जी शब्दावली आहे किंवा हे वचन आहे, हे अनेकदा रशियामध्ये कम्युनिस्ट क्रांती घडवून आणणारा आणि सोव्हिएत साम्राज्याची मुहूर्तमेढ रुजवणाऱ्या व्लादिमीर लेनिनला ही शब्दावली चिकटवली जाते. म्हणजे कम्युनिस्ट राज्य आल्यानंतर सगळेच्या सगळे लोकशाही अधिकार, व्यक्ती स्वातंत्र्य वगैरे चुलीत टाकले जातात आणि सामान्य माणसाच्या व्यक्तिगत अधिकाराची, व्यक्ती स्वातंत्र्याची सर्वाधिक गळचेपी होते, जे आपण आता उत्तर कोरियामध्ये किंवा चीनमध्ये बघतो. त्याला कम्युनिझम म्हणतात आणि त्याची सुरुवात मार्क्सवादाच्या आधारावर उभारलेल्या अशा कम्युनिझमच्या सत्तेची सुरुवात मुहूर्तमेढ रचणारा पहिला नेता होता. मार्क्सच्या तत्वज्ञानाला व्यवहारिक साच्यामध्ये आणून बसवणारा नेता म्हणून व्लादिमीर लेनिनची ओळख आहे. आणि असा व्लादिमीर लेनिन हा आपल्याकडे सगळ्या बुद्धिमंतांना आणि पोलादी टाचेखाली चिरडून टाकत असताना त्याचं गुणगान पाश्चिमात्य लोकशाहीमध्ये बुद्धिमंत म्हणून जगणारे अनेक मूर्ख, बुद्धिमंत म्हणून जगणारे अनेक मूर्ख फार कौतुकाने लेनिनच्या राज्याचं, राजवटीचं, सत्तेचं कौतुक करायचे. अशा कालखंडामध्ये म्हणे लेनिन युरोपच्या भेटीवर, पाश्चात्य युरोपच्या देशावर, पश्चिम युरोपच्या काही देशांच्या भेटीला गेला होता आणि तिथे काही पत्रकारांनी हा प्रश्न लेनिनला विचारला होता की तुझ्या राज्यामध्ये, सोव्हिएत रशियामध्ये जर बहुतांशी बुद्धिमंतांना, पत्रकारांना व्यक्तिगत स्वातंत्र्याची संपूर्ण गळचेपी केलेली आहे, तर स्वतःला लिबरल म्हणवणारे, उदारमतवाद म्हणवणारे आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा डंका अखंड पिटणारे जे पाश्चात्य देशातले बुद्धिमंत आहेत, ते तुझ्या कम्युनिझमचं आणि सोव्हिएत राज्याचं कौतुक का करतात? तर त्यावर जे लेनिनने उत्तर दिलं, तिथून हा शब्द सुरू होतो असं म्हटलं जातं. खरं खोटं मला माहित नाही, मी काय संशोधक आणि इतिहासकार नाही. पण मी जिथे जिथे वाचलं तेव्हा युजफुल इडियट ही शब्दावली आली की लेनिनचा संदर्भ आपोआप येतो. तर त्यांनी म्हटलं होतं की ते युजफुल इडियट्स आहेत, म्हणजे उपयुक्त वेडगळ को उपयुक्त मूर्ख आहेत. तेव्हा त्या पत्रकाराने विचारलं, ते उपयुक्त असतील तर मूर्ख कसे, आणि मूर्ख असतील तर त्यांची उपयुक्तता काय? तेव्हा लेनिनने केलेला खुलासा अत्यंत बहुमोलाचा आहे. लेनिन म्हणाला, ते स्वतःसाठी खुळे किंवा वेडगळ आहेत, स्वतःसाठी मूर्ख आहेत, त्यांना आपलं भवितव्य कळत नाही, स्वतःसाठी मूर्ख आणि माझ्यासाठी उपयुक्त आहेत. म्हणजे या मूर्खांचा वापर मी माझा प्रपोगंडा करण्यासाठी, माझा जगामध्ये डंका पिटण्यासाठी आणि प्रचार करण्यासाठी या खोड्यांचा वापर करतो. आणि म्हणून ते स्वतःसाठी मूर्ख आहेत पण माझ्यासाठी उपयुक्त आहेत, त्याला म्हणतात उपयुक्त मूर्ख. आणि अर्थात हा विषय तेवढ्यापुरता नाही, जगाच्या इतिहासामध्ये स्वतःला बुद्धिजीवी किंवा बुद्धिमान समजणारे अर्ध्यापेक्षा अधिक लोक जे स्वतःच बुद्धिमत्ता ही मिरवण्याचा प्रयत्न करत असतात, स्वतःला लिबरल म्हणतात, उदारमतवादी म्हणतात, सेक्युलर म्हणतात, असे लोक बहुतांशी उपयुक्त मूर्ख असतात, युजफुल इडियट्स असतात. त्यांचा बळी घेण्यासाठी टपलेले लोक त्यांचा यथेच्छ उपयोग करून घेतात आणि आपला उपयोग होतोय हे पण त्यांना कळत नाही. आणि यांचा जगाच्या सगळ्या लोकशाही राज्यामध्ये सुळसुळाट असतो. प्रचंड प्रमाणावर असे मूर्ख उपलब्ध असतात आणि तेच आपल्या देशातली लोकशाही, आपल्या देशातली संपन्नता रसातळाला घेऊन जायला हातभार लावत असतात. आणि आपल्या देशात लोकशाही आहे, आपल्या देशात लोकशाही आहे ना.
म्हणजे आपल्याकडचे सीताराम येचुरी, प्रकाश करात किंवा सगळे डावे जे आहेत यांना चीनने केलेल्या प्रगतीचं कौतुक आहे. पण ते ज्या प्रकारची बुद्धिमत्ता इथे वापरतात आणि जे जे वक्तव्य शासन व्यवस्था, सत्ता आणि आपल्या लोकशाहीबद्दल जे मतप्रदर्शन करत असतात, त्यापैकी एक शब्द चिनी नागरिक म्हणून त्यांना बोलता येईल का? तर नाही येणार, नाही येणार. म्हणजे चीन सारखं राज्य आपल्याकडे आलं आणि ती सत्ता आपल्या हातात नसेल तर सगळ्यात पहिली आपली मुंडी मारली जाईल, याचाही सारासार विचार तारतम्य ज्यांच्याकडे नाहीये त्याला युजफुल इडियट म्हणजे मूर्ख बुद्धिमंत म्हणतात, ज्याचा त्यांचे शत्रूच यथावकाश आपल्या डावपेचामध्ये वापर करून घेतात. हे मी आत्ता का सांगतोय? आत्ता का सांगतोय? तर जी काय पहलगामची घटना घडली, त्या पहलगामच्या घटनेनंतर भारतातल्या अशा शेकडो शहाण्यांनी जी काय आपापली अक्कल नसलेली पाजळलेली आहे, बुद्धी असलेल्यांचं सोडा, पण ज्यांच्याकडे बुद्धी नाही ते सुद्धा आजकाल भारतामध्ये बुद्धिजीवी म्हणून मिरवत असतात. त्यांनी जी काय अक्कल पाजळलेली आहे त्याचा पाकिस्तानला किती फायदा झाला, किती फायदा उठवता आला, त्याच्याकडे आपण नजर टाकली तर कळतं युजफुल इडियट म्हणजे काय. युद्धाची गरज होती का? इंदिरा गांधींनी काय 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 त्या तपशिलात जाण्याची गरज नाही. पण आपण जे बोलतोय, तुम्हाला आठवतं, मला वाटतं सर्जिकल स्ट्राईक किंवा एअर स्ट्राईक नंतर दिल्लीचे मुख्यमंत्री असलेल्या केजरीवाल यांनी याचा पुरावा काय असा प्रश्न विचारला होता. आणि पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनी भारताने केलेला एअर स्ट्राईक हा कसा खोटा आहे, सर्जिकल स्ट्राईक कसा खोटा आहे, हे सांगण्यासाठी केजरीवाल, संजय राऊत किंवा काय राहुल गांधी यांच्यासारखी भारतातल्या वक्तव्याचा जोरदार जोरकस वापर केलेला होता. आता तुम्हाला कळेल की हे इथे बुद्धिजीवी म्हणून मिरवत होते. भारतातले एकापेक्षा एक मूर्ख संपादक, पत्रकार यांच्या वक्तव्यांना प्रसिद्धी देत होते, पण त्या मूर्खपणाचा उपयोग शत्रू देश असलेल्या पाकिस्तानला होत होता. याचा अर्थ असा की ते स्वतःसाठी म्हणजे स्वतःच्या देशासाठी म्हणजे स्वतःसाठी सुद्धा मूर्ख होते. भारताचं नुकसान हे अल्टिमेटली भारताच्या प्रत्येक नागरिकाचं नुकसान असतं. आणि म्हणूनच भारत सरकारच्या कारवाईवर, लष्करी कारवाईवर शंका घेणं हा त्यांच्या स्वतःसाठी मूर्खपणा होता, पण पाकिस्तानासाठी तो लाभदायक विषय होता, उपयुक्त विषय होता. आणि म्हणून अशा लोकांना उपयुक्त मूर्ख, युजफुल इडियट्स म्हटलेले. अर्थात जिथे लोकशाही असते तिथे जर शहाणं सरकार असेल, चतुर सरकार असेल, सत्ताधीश व्यवहारी असेल, तर तो अशा लोकांची गळचेपी करतोच असं नाही, थोडीफार करतो. आता पण आपल्याकडे बघितलं असेल, अशा अनेक स्वतःला सेक्युलर, पुरोगामी, लिबरल म्हणवणाऱ्या पत्रकार, बुद्धिजीवींचे सोशल मीडियातले अकाउंट सरकारने सील करून टाकलेत, ब्लॉक करून टाकलेत आणि ते थैथयानं असतायत, थैथयानं असतंय. आपल्या बोलण्यातून भारतीय सेना आणि भारतीय जनता यांचा हिरमोड होईल अशी काहीतरी कुरापत करणारे हे इथल्या व्यक्ती स्वातंत्र्याचा फायदा उठवत असतात, पण प्रत्यक्षात त्यातून पाकिस्तानला मदत होत असते, आपल्या शत्रू देशाला, शत्रू सैन्याला मदत होत असते. तुम्हाला आठवतं त्या सुप्रिया श्रीनेत काँग्रेसच्या मीडिया इन्चार्ज आहेत, त्यांनी एक काय बिन डोक्याचं कार्टून वगैरे टाकलं होतं गायब म्हणून. पाकिस्तानच्या लष्कराने, ही ऑपरेशन सिंदूर होण्यापूर्वीची गोष्ट आहे, पाकिस्तानच्या लष्कराने आणि पाकिस्तानच्या राजकारणातल्या अनेकांनी काँग्रेसच्या त्या पोस्टचा वापर करून घेतला आणि शेवटी खूप गवगवा झाला तेव्हा राहुल गांधींना हस्तक्षेप करून ती पोस्ट काढून टाकायला लागली, डिलीट करायला लागली. कळलं तुम्हाला उपयुक्त मूर्ख कोण आहेत? अधिक सांगितलं पाहिजे? नाही, गरज नाही.
ज्यांचा आपल्या शत्रूंना, म्हणजे ते काय म्हणतात, कसायाला गाय धार्जिणी असं आपल्या पिढीजात बापानं पूर्वजांनी सांगून ठेवलंय, त्यापेक्षा हा वेगळा प्रकार नसतो. युजफुल इडियट म्हणजे कसायाला गाय धार्जिणी, तुला वाचवायला आलेल्यांनाच फुत्कारायचं, शिंग मारायची आणि खाटकाची बाजू घ्यायची, ही जी काय कन्सेप्ट आहे आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवलेली, कसायाला गाय धार्जिणी, त्यापेक्षा तुमचा काय म्हणतात युजफुल इडियट याचा वेगळा अर्थ नाहीये. आणि असे भरपूर असतात. पण याचा अर्थ ते शत्रूला उपयुक्त आहेत म्हणून आपल्यासाठी संपूर्ण निरुपयोगी आहेत असंही मानण्याचं कारण नाही. एखादा चतुर सेनापती, एखादा चतुर राज्यकर्ता अशा आपल्या विरोधातल्या मूर्खांचा आपल्या राजकीय डावपेचामध्ये किंवा आपल्या युद्ध व्यूहरचनेमध्ये सुद्धा अत्यंत चतुराईने वापर करत असतो. मी यापूर्वी एक उदाहरण दिलेलं आहे. ज्या वेळेला सर्जिकल स्ट्राईक झाला होता त्या काळामध्ये बरखादत ही अगदी पाकिस्तान प्रेमी पत्रकार आपल्याकडे आहे हे लपून राहिलेलं नाही. आणि ती वेगवेगळ्या माजी भारतीय सेनाधिकाऱ्यांना आपल्या चॅनेलवर बोलवून अगत्याने विचारायची, सर्जिकल स्ट्राईक होईल का, मिलिटरी ऍक्शन होईल का, आणि ते सांगायचे नाही एवढं सोपं नसतं वगैरे वगैरे. आणि मग ती म्हणायची सो मिलिटरी ऑप्शन ऑफ द टेबल. आणि सगळेच्या सगळे सेनाधिकारी तिला तेच उत्तर देत होते. आणि ते जे एक छापाचं उत्तर येत होतं त्यामुळे माझ्या मनात शंका आली. आणि मी जेव्हा विचार करत गेलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की यातून एक संदेश पाकिस्तानला पाठवला जातोय. भारतातल्या मीडिया, भारताचे वर्तमानपत्र, भारतातल्या वाहिन्या किंवा भारतात होणाऱ्या घडामोडींच्या येणाऱ्या बातम्या यावर पाकिस्तानी सेना किंवा पाकिस्तान सरकार जितका विश्वास ठेवणार नाही त्यापेक्षा बरखादतच्या शब्दावर पाकिस्तानी सरकार अधिक विश्वास ठेवू शकतं. तुम्हाला आठवतं मित्रांनो, मनमोहन सिंग पंतप्रधान शेवटच्या वर्षात होते त्यावेळेला ते न्यूयॉर्कला राष्ट्रसंघाच्या बैठकीला गेले होते. तेव्हा पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी काही मोजक्या पत्रकारांना नाश्ता फराळासाठी आमंत्रण दिलेलं होतं. त्यामध्ये सुद्धा बरखादतचा समावेश होता. इथे तुम्हाला कळेल की बरखादतवर पाकिस्तानातले लोक का विश्वास ठेवतात. की ती आपल्या देशाला इजा पोहोचवून पाकिस्तानला मदत करायला उत्सुक आणि उतावळी असते. याविषयी भारतीयांचे आरोप बाजूला ठेवा, पाकिस्तान्यांचा विश्वास आहे. आणि मग असा माणूस पुढे केला की जो पाकिस्तानला विश्वासार्ह वाटतो, तर पाकिस्तानला गाफील ठेवण्यासाठी अशा माणसाच्या तोंडून काही गोष्टी वदवून घेणं हा भारतीय युद्धनीतीचा एक भाग असू शकतो. पाकिस्तान जर बरखादतवर विश्वास ठेवत असेल किंवा हे राहुल गांधी किंवा केजरीवाल आणि संजय राऊत यांच्या वक्तव्यावर विसंबून राहणार असतील तर त्यांच्याकडून ठराविक प्रतिक्रिया पाकिस्तानपर्यंत पोहोचवणं हा सुद्धा एक डावपेचाचा भाग असतो. डावपेचाचा भाग असतो. म्हणजे हे बोलतायत याचा अर्थ भारताची पाय लटपटत आहेत, मोदींचे पाय लटपटत आहेत, मोदींमध्ये एवढी हिंमत नाही. हा आत्मविश्वास जेव्हा पाकिस्तानमध्ये येतो तेव्हा पाकिस्तान किंवा पाकिस्तानी सेना नको ती चूक करते. आणि तेच झालेलं दिसेल तुम्हाला, तेच झालेलं दिसेल की हे काय सांगतायत आम्ही पाकिस्तानवर हल्ला केला, हल्ला केला, हल्ला केला. हे सगळा भाजपचा खोटा प्रचार आहे. पाकिस्तानने भारतात कुठे कुठे ड्रोन सोडले, कुठे कुठे बॉम्बस्फोट झाले, कुठे धमाके झाले, याची जी वर्णन अशा मोदी विरोधी पत्रकार बुद्धिजीवींकडून येत होती त्यामुळे पाकिस्तानला गाफील ठेवायला मदत होत होती. अनेक जर सोशल मीडिया अकाउंट भारत सरकारने बंद केले तर अशा रीतीने भारतीय सेनेला किंवा भारत सरकारला हतोत्साहित करणाऱ्या या मोदी विरोधी अनेक पत्रकारांचे अकाउंट चालू का ठेवले होते.
रवीश कुमारचा चालू ठेवला असेल किंवा आणखीन कुणाचा चालू ठेवला असेल, तर त्यामध्ये सुद्धा एक व्यूहरचना असते की अशा गोष्टीवर शत्रू विश्वास ठेवेल तर शत्रू गाफील होईल. तुम्हाला आठवतं 10 तारीख का 11 तारीखला युद्धविरामाची घोषणा झाली आणि जे काय पेव फुटलं, मोदी विरोध, मोदी विरोध, मोदी विरोध, अनेकांना इंदिराजी आठवायला लागल्या. 10 तारीखची गोष्ट आहे ना, 10 तारीखला युद्धविराम संध्याकाळी काय बातम्या आल्या आणि हलकल्लोळ मारला की शेपूट घातली मोदींनी, मोदीमध्ये दम नाही, 56 इंच छाती कुठे गेली, हा सगळा जो हलकल्लोळ मारला त्याच्यावर पाकिस्तान विश्वास ठेवणार यावर तर भारताची रणनीती अवलंबून होती. आणि झालं तसंच. युद्धविराम करून मोदींनी शेपूट घातली, भारताने शेपूट घातली, हे आपल्याकडचेच लोक ओरडायला लागल्यानंतर पाकिस्तानी लष्कराची छाती फुगली. त्यांना अधिक धाडस करावं असं वाटलं आणि त्यांनी अधिक धाडस करून नको ती चूक करावी, हीच तर भारत सरकारची आणि भारतीय लष्कराच्या रणनीतीची गरज होती. आणि त्यामध्ये इथले उपयुक्त मूर्ख होते, ते पाकिस्तानला उपयोगी ठरतील असं पाकिस्तानला वाटत होतं, पण त्यांचा उपयोग भारतीय सेनेने, भारतीय रणनीतीने किती खुबीने करून घेतला बघा. 10 तारीखला रात्री उशिरापर्यंत लोक जागत होते की युद्धविराम झालाय म्हणता, तर पाकिस्तानचे ड्रोन काय येत आहेत, पाकिस्तानची मिसाईल काय येत आहेत, इकडे धमाके झाले, तिकडे धमाके झाले, हे वाचत वाचत आपण पहाटे कधीतरी झोपले, हे असले लोक. आणि मला आठवतं मी त्या रात्री झोपण्यापूर्वी व्हिडिओ टाकला होता, युद्धविराम म्हणजे युद्ध समाप्ती नव्हे, रणनीती समजून घ्या, असा व्हिडिओ मी टाकलेला होता. पण पाकिस्तान या अशा उपयुक्त मूर्खांवर इतकं विसंबून राहिलं की पाकिस्तानने चिरकुट काय ड्रोन आणि मिसाईल सोडण्याचा आगाऊपणा केला आणि भारताने एका पाठोपाठ एक अशी चांगली तगडी क्षेपणास्त्र सोडली ही त्या 10 तारीखच्या रात्रीनंतर मध्यरात्री पाकिस्तानचे 8 का 10 हवाई तळ उद्ध्वस्त करून टाकले. आणि धडक कुठपर्यंत दिली, धडक पाकिस्तानच्या अण्वस्त्राचा जो साठा आहे तिथपर्यंत जाऊन भारताचं म्हणतात ब्रह्मोस नावाचं क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या अण्वस्त्राला जाऊन धडकलं. ही गंमत असते मित्र, ही गंमत असते. त्या उपयुक्त मूर्ख म्हणजे काय हे समजून घ्या. आपल्याला राग येतो, अनेकांना राग येतो, याला भाऊ जरा शिकवा, ह्याची हजामत करा. मी अनेकदा करत नाही, कारण हे मूर्ख जितके आपल्याला घातक वाटतात त्यापेक्षा अधिक पाकिस्तानसाठी सुद्धा घातक ठरू शकतात. आणि त्यातली कोणाची तोंड बंद करायची, गळचेपी करायची, ही सरकारला, भारत सरकारला आणि भारत सरकारच्या गुप्तचर खात्याला कळतं. पण पाकिस्तानला गाफील ठेवण्यासाठी असे काही मूर्ख भारतातले हे भारतासाठी सुद्धा उपयुक्त असतात. आणि त्यामुळे त्यांना वाटेल आणि त्यांना हवं तितका मूर्खपणा करायचं, मोकाट रान देणं सुद्धा रणनीतीचा एक हिस्सा असतो, रणनीतीचा एक हिस्सा असतो. तुम्हाला आठवतो तो पाकिस्तानचा कोण आसिफ ख्वाजा नावाचा संरक्षण मंत्री आहे, त्याने CNN ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की आम्ही भारतावर कसा हल्ला केलाय याचा पुरावा पाहिजे, भारताच्या सोशल मीडियामध्ये बघा म्हणून. मी जे सांगतोय तुम्हाला याचा हा सगळ्यात मोठा पुरावा आहे. पाकिस्तानचा संरक्षण मंत्री अमेरिकन चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सांगतो की पाकिस्तानने भारतावर केलेला हल्ला, त्याचे पुरावे तुम्हाला पाहिजे असतील, विमानं पाडल्याचे पुरावे पाहिजे असतील, तर भारताच्या सोशल मीडियाला बघा. म्हणजे कोणाला बघा? राहुल गांधीला बघा, काँग्रेसला बघा, केजरीवालला बघा, संजय राऊतला बघा, सुप्रिया श्रीनेतला बघा, असं पाकिस्तानचा संरक्षण मंत्री सांगतो. हे आमच्यासाठी उपयुक्त मूर्ख आहेत असं तो म्हणाला. पण मनातल्या मनात भारत सरकार, मोदी सरकार आणि भारतीय सेना दलाचे अधिकारी मनातल्या मनात हसत असतील की अरे ते उपयुक्त मूर्ख तुझ्यासाठी नाही आमच्यासाठी उपयुक्त आहेत, म्हणून त्यांना बागडण्यासाठी मोकळं रान दिलेलं.
तेव्हा राग येतो तुम्हाला ना, तो राग येऊ दो, राग येऊ देऊ नका. 10 तारीखला पाकिस्तानला गाफील ठेवून युद्धविराम झाल्यानंतर पण तुम्ही ड्रोन सोडले, एवढं निमित्त शोधून भारताने जो प्राणघातक हल्ला पाकिस्तानी सेना, पाकिस्तानची लष्करी यंत्रणा आणि व्यवस्था याच्यावर केलेला आहे, त्यामधलं सगळ्यात मोठं योगदान हे राऊत, केजरीवाल किंवा काँग्रेसचे कोणी असतील यांचं सगळ्यात मोठं योगदान आहे. रवीश कुमार यांचं मोठं योगदान आहे. हे विसरू नका मित्रांनो, विसरू नका. म्हणून मला यांचा कधी कधी राग येतो, पण कधी कधी मला माहिती असतं हे उपयुक्त मूर्ख आहेत. दे आर युजफुल इडियट्स. त्या त्यांची संपूर्ण गळचेपी करून चालणार नाही. त्यांना मोकाट बागडायला पण दिलं पाहिजे. आपल्या रणनीतीचा तो एक हिस्सा असतो. नाहीतरी अगदी मोदी प्रेमी म्हणतात ना की राहुल गांधी हा भाजपचा स्टार प्रचारक आहे, म्हणजे काय. तसा रवीश कुमार हे सगळे मोदी विरोधक बुद्धिजीवी आणि पत्रकारी माध्यमात वापरणारे हे सुद्धा भारताच्या रणनीतीसाठी स्टार ऍसेट आहेत, स्टार ऍसेट आहेत. कारण जितका पाकिस्तान त्यांच्यावर विश्वास ठेवील, मोदींना शिव्या घातल्यामुळे, तितका त्यांचा पाकिस्तानचा गैरसमज करून देण्यासाठी अधिक चांगला वापर करता येईल. असो मित्रांनो, युजफुल इडियट ही कल्पना तुम्हाला समजावण्यासाठी हा विषय केला. आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.